टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। जालन्यात उत्तराखंडमधील हल्दानी येथील रामलीला मैदानाच्या कथित शुद्धीकरणाच्या घटनेच्या निषेधार्थ आज जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने तीव्र निदर्शने करत मुंडन आंदोलन करण्यात आले। भीमशक्तीचे जिल्हाध्यक्ष प्रकाश घुले यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले। काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या भाषणानंतर रामलीला मैदानावर गोमूत्र शिंपडून कथित शुद्धीकरण करण्यात आल्याचा आरोप आहे। या घटनेचा आंबेडकरी आणि पुरोगामी विचारसरणीच्या कार्यकर्त्यांकडून तीव्र निषेध करण्यात आला। सामाजिक समता, बंधुता, मानवी प्रतिष्ठा आणि भारतीय संविधानाच्या मूल्यांचे रक्षण करण्यासाठी प्रतिगामी प्रवृत्तींचा निषेध करणं आवश्यक असल्याचं आंदोलकांनी म्हटलंय। यावेळी या घटनेचा तीव्र निषेध करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। भीमशक्तीच्या वतीने मी प्रकाश घुले, भीमशक्ती जिल्हा अध्यक्ष जालना। आज आम्ही साहेबांच्या आदेशाने, आंडोर साहेबांच्या आदेशाने आज आम्ही मुंडन आंदोलन करत आहोत आणि यापुढेही जर असे अन्याय वाढून तर आम्हाला रोडवर उतरून भीमशक्ती संघटना ही महाराष्ट्रभर आंदोलन छेडेल आणि ह्या सरकारला सलोख पळो असं करावं लागेल असे आमचे भीमशक्तीचे आदेश होणार आहेत। आणि तरी या भाजप सरकारचा आम्ही धिक्कार आणि निषेध करत आहोत। मुंडन आंदोलन आणि हे मुंडन आंदोलन आम्ही ती जालना या ठिकाणी करत आहोत। आणि भाजप सरकार ही ज्या या देशात गलिच्छ राजकारण करत आहे, त्या ठिकाणी मल्लिकार्जुन खरगे साहेब ज्या ठिकाणी कार्यक्रमाला गेले तिथं त्यांनी गोमूत्र शिपून तिथं जर त्या घटना करत असून त्याला स्वच्छ करण्याचे पवित्र, तर ह्या घटनेच्या बद्दल आम्ही तीव्र निषेध करतो आणि त्या भाजप सरकारचं इथून पुढं जाहीर निषेध करतो। माझं नाव प्रकाश घुले, भीमशक्ती जिल्हा अध्यक्ष जालना। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विलास गायकवाड, जालना। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।